मॅचला सुरुवात होते सेकंड राऊंडची. सेकंड मॅच. पहिला बॉल आलाय डॉट. अंकित आणि यश मोरेला आपण पाहतोय. पहिला बॉल निर्धावाशी सांगत आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना खूप चांगली सजवली आहे चिंचवली टीम कडून. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल. गॅप शॉट सिलेक्शन. बॉल चालला समोर. लॉंग ऑन सीमारेषे पार. दर्जेदार चौकार. माफ करा गोलंदाज अक्षय. बॉल लावबय मध्ये फटका फसला आणि ते झेल कॅरी करू शकत नाही. एकच धाव. यश थांबला आपल्या स्ट्रायकिंग एंड वरती. 5 धावा धावपटलावरती. 3 बॉलचा खेळ संपला. अक्षय गोलंदाजीच्या भोवळ्यावरती ओव्हर नंबर 1 साठी आपण पाहतो. तर बॅटिंग साठी यश मोरे आणि अंकित ही जोड साकली मैदानाच्या आतमध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक. 51 धावसंख्येचं आव्हान मागील मॅच मध्ये 1 बॉल 6 वरती येऊन टेपला. यावेळेस फटका लॉफ केला. हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतो वेगाने. एका टप्प्याने सेव्ह केला जाईल का, पण तिथे मात्र बॉल सीमारेषे पार चालला. एका टप्प्याने चौकार. धावसंख्या पोहोचल्या 9 अंकावरती. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता. इथे मात्र जबरदस्त चेंडू आणि इथे फलंदाज बीट होता. मिस केला बॉलला. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतं. यावेळेस मात्र फिरून मारला. खेचून मारला मी तर म्हणे. बॉल चालला स्क्वेअर लेग सीमारेषे पार. 4 धाब्यांसाठी चौकार. थँक्यू डीजा. धावपटलावरती पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर एकूण धावसंख्या 13 या अंकावरती. 13 धावा स्कोरबोर्ड वरती. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. साहिल हा फलंदाज दाखल झाला. साहिल गोलंदाज दाखल झाला. फलंदाजीमध्ये मात्र अगदी ओपन पेअर्स आपण पाहू शका मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. पहिल्या षटकामध्ये 13 धावा 3 चौकारांचा खेळ. यशच्या बॅटमधून 2 आणि अंकितच्या बॅटमधून 1 चौकार. यावेळेस फटका फसला. लॉफ करायचं होतं. हवेमध्ये बराच काल बॉल आणि इथे सुंदर झेल टिपला. आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल खाली जज केला. अंतिम मुमेंट पर्यंत नजर ठेवली आणि सुंदर झेल टिपलाय. संपलाय पहिला फलंदाजाचा खेळ.
13 अंकावरती पहिला फलंदाज बाद झाला. चांगली सुरुवात ओव्हर नंबर 2 मध्ये साहिलची. स्लो पद्धतीचा बॉल, आणखीन एक विकेट घेण्याची संधी, आणखीन एक विकेट टिपला. चांगलं कमबॅक राहिलं. पहिल्या ओव्हर मध्ये 13 जात असताना मात्र पहिल्या 2 बॉल वरती विकेट 2 टिपलेल्या आहेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे साहिल. रोहित कुडपाणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती साहिल. आणि इथे घडलंय काय, जबरदस्त चांगली फेकी होती तिथे, असं वाटलं डायरेक्ट हिट आणि काम फिट होईल का, यश मोरेची विकेट मिळेल का, तसं काही घडलेलं नाही. एक धाब येते. धाबसंख्या 14 या अंकावरती. सन्मान दिलाय रोहितने, कारण हॅट्रिक बॉल होता. चांगला बॉल टप्प्यावरती डिलिव्हर झाला होता. तांबोळ्या सन्मान देण्यामध्ये भाग पाडल्या. 14 वरती स्कोरबोर्ड. पुढचा बॉल साहिलचा. यावेळेस फसवण्याचा प्रयत्न, पण ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा बॉल, पण आमच्याकडे अवांतर दर्शवतात. एक धाव अतिरिक्त ऍड केली जाईल. 15 वरती स्कोरबोर्ड पोहोचल्या. 15 धाबा धपटलावरती आहेत. अगदी रसायनी परिसरातून खूप दूरवरचा प्रवास करत या मैदानावरती दाखल झालेला स्वर्गीय नंदू प्रतीक 11 कराडे संघ आपण पाहतो. रिव्हर्स अटेम्प्ट, स्विच इट, आणि ते सक्सेसफुल ठरलाय. बॉल पाठीमागच्या दिशेनं डीप थर्डमॅन सीमारेषे पार. 1 बाउन्स, चेंडू झालाय फरार. रन्स मिळतील 4. येतोय चौकार. ची व्यवस्था करा प्लीज, कारण तिकडे कोणीच नाहीये. स्वयंसेवक नाही आहेत तिकडे कोणीच, त्यामुळे चेंडू मॅच बॉल येणं थोडंसं मुश्किल वाटतं. एकोणीसावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. चांगली फलंदाजी आपण पाहतो. यश मोरे आज वादळ या मैदानावरती पाहायला मिळतं. यशच्या माध्यमातून पहिल्या मॅच मध्ये 59 धाबा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. या मॅच मध्ये तब्बल 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. साहिलने टिपला 2 विकेट्स. खोलवर टप्प्याचा बॉल, बॅक ड्राईव्ह, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू येतो. वेगाने चेंडू उचलणार, फेकणार. एकच धाव मिळते. एकेरी धाबेने संघ पुढे चालला 20 अंकावरती. शेवटचा अंतिम बॉल या ओव्हर्स मधला ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावरती पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे. 20 धावा धावपटलावरती, स्ट्रायकिंग एड वरती रोहितला पण पाहू शकाल. आणि नक्की आत्ताच माहिती येते, आमच्या केटीसीचे ऑपरेटर आम्हाला सांगतायत की कर्जत परिसरातील, कर्जत तालुक्यातील दुसरा साहिल लोंगले, हाही साहिल लोंगलेचा. एक साहिल लोंगले ISPL खेळत असताना आपण पाहिला उमरोलीचा, आणि आज साहिल लोंगले चिंचवडीचा. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय, टिपतोय खेळ आणि संपलाय. रोहित यांचा खेळ. म्हणजे साहिल लोंगले यांच्याकडे मी तर म्हणेन देवाचं वरदानच, किफायती गोलंदाजी.
फिरवण्याची ताकद, वळवण्याची ताकद चेंडूला आणि आपल्या नावाला साजेसा असा खेळ मैदानाच्या आतमध्ये चिंचवडी संघाकडून खेळत असताना विकेट मिळवली आहे. या ओव्हर्समध्ये 30 अनिकेत वाघ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 3 साठी इन्व्हाइट केलं. मयूर भगत या गोलंदाजाला इन्व्हाइट केला ओव्हर नंबर 3 साठी. धाबा आज स्कोरबोर्ड वरती 20 धाबा, 20 वरती 3 फलंदाज बाद झालेले आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती यश मोरे. जोपर्यंत यश मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत खेमा निश्चिंत असेल, निशांत असेल. फुल टॉस, जबरदस्त फटका बॅटच्या मधोमध, मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड बॉल फेकून दिला. डीप स्क्वेअर लेग सीमारेषे पार 6 धाबा षटकार. सहा धाबा षटकार. धाबा संख्या 26 अंकावरती. पहिलाच बॉल वरती स्वॅगचं स्वागत केलं मयूरचं. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल आणि नक्की चेक केलं जाईल की जेव्हा फटका एक्झिक्यूट केला तेव्हा की फटका झाल्यानंतर. ओके, चौकार जरूर आला. फटका एक्झिक्यूट केला तेव्हा एक्झॅक्ट क्रीज मध्ये येईन. क्रीज मध्ये इन असून हा फटका खेचला, त्यानंतर ते बाहेर गेलेले आहेत. फटका एक्झिक्यूट झाल्यानंतर बाहेर गेलेले आहेत. पंच बॉल मारला तेव्हा मात्र क्रीज मध्ये शाबूत होते. यावेळेस दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय. दुधारी तलवार रिव्हर्स अटेम्प्ट, स्विच हिट. अगदी लागला तर अबाद, नाही तर बरबाद. स्वतःला बरबाद व्हायला वेळ लागत नाही आणि तसंच घडलंय. रिव्हर्स अटेम्प्ट आणि ते फलंदाज मात्र बाद. फर्निचर डिस्ट्रॉय. यश मोरे बॅक टू द डगआउट. धाबा. यशचं विकेट महत्वपूर्ण होती या मॅच मध्ये आणि ती मिळवण्यामध्ये यश आल्या टीम चिंचवलीला. चिंचवली आज संघ क्षेत्ररक्षण करतो.
क्षेत्ररक्षणाची वैरचना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस स्लो व फुल टॉसचा बॉल अगदी बसून मारला. बैठक स्ट्रोक होता. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. एकच धाव मिळते. एका धावेने संघ पुढे चला 31 या अंकावरती. चिंचवली संघाच्या अगेन्स्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. कराडे संघ बॅटिंग करतोय. 31 धाबा 31 वरती 4. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. स्लो पद्धतीचा बॉल फिंगर रोल गती काढून घेतली आहे बॉलची. डॉट बॉल पाहायला मिळतं. अंतिमचा एक बॉल बाकी आहे. धावा संख्या 31 या अंकावरती आहे. 31 ला 4. चांगली बॉलिंग होती. जसं यश बाद झाला, कमबॅक झाला, पुनरागमन झाला. यावेळेस पुन्हा एकदा भन्नाट यॉर्कर, पुन्हा एकदा दांडी गोल केली आणि फलंदाज इथे बाद होईल. चला हाईट फॅक्टर खूप चांगला गोलंदाजीसाठी पोषक हाईट फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्याकडून. हा या ॲक्शन रिलीज करतोय. पहिला बॉल ओव्हर पिच समोर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतो. टिपलाय झेल आणि संपला बॅटरचा खेळ. विवेक हा फलंदाज झालाय. पहिली सुरुवात विकेटने झाली सुजलची. धावपटलावरती 31 ला 6 ही सध्याची परिस्थिती मैदानामध्ये. स्वर्गीय नंदू प्रतीक स्मृती आपण पाहू शकाल कराडे संघाची. फुल टॉस बॉल फटका पुन्हा एकदा फसला. मिस टायमिंग. झेल कॅरी करायचं होतं पण तिथे झेल सुटला. एकच धाव घेतलेली आहे. 7वा फलंदाज बाद करण्याची संधी होती पण तिथे मात्र एकच धाव आली आहे. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला दिली आहे स्ट्राईक. धावपटलावरती एक धाव पुढे चालली आहे. धावा संख्या 32 या अंकावरती आहे.
काल आमदार ट्रॉफी मध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट म्हणून त्याची गणना वाकसच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली आणि ते सातत्य टेम्परामेंट 10 विकेट्स त्याच्या नावावरती राहिल्या होत्या आणि तो टेम्परामेंट त्याने दाखवलाय, ते सातत्य गोलंदाजीचं दाखवलाय कालच्या मैदानावरती. रनरअप वाकसच्या मैदानावरती आपण पाहिली जी स्पर्धा संपन्न झाली त्यामध्ये ट्रॉफीचा हकदार जरूर राहिला. या मैदानामध्ये देखील तोच प्रयत्न चालू आहे. या वेळेसचा बॉल टॉपेज आणि तिथे मात्र फलंदाज बाद होईल. धावपटलावरती कोणत्याही प्रकारचा बदल नाही आहे. 7वा फलंदाज 32 वरती बाद झाला आहे. करायला पाहिजे अशी इच्छा आहे ठाकरे सरांची. गायकवाड सर देखील ऑलराऊंडर आहेत, समालोचनही चांगलं करतात आणि डान्सिंग अंपायर देखील आहेत आणि प्रोफेशनल अंपायर देखील तेवढेच चांगलं करत असतात ते. फुल टॉस बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक येतो. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. तिसरीचा प्रयत्न होत नाहीये. धावा संख्या 34 या अंकावरती. शेवटचा एक बॉल 34 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या. चांगलं बॅटल पाहायला मिळेल चिंचवली आणि त्याच्या अगेन्स्ट कराडे. या वेळेस मात्र स्ट्रॉंग अपील होती पण इथे एकच धाव पाहायला मिळते. लेग बाईच्या माध्यमातून ही एकेरी धाव येते. सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या अखेरीस एकूण धावा संख्या धावपटलावरती 35 धावात आणि 36 धावा संख्येचा पाठलाग करायचा. सेकंड इनिंग मध्ये टीम चिंचवलीला या मॅच मध्ये जिंकायचा तर धावा संख्येचा पाठलाग असेल तब्बल 36 धावा संख्येचा. आणि जशी मॅचला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती मानस मनोर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. क्या बात है, जबरदस्त डान्स या ठिकाणी पाहिलेला आहे. जुगलबंदी या ठिकाणी पाहिली. याचीच वाट आम्ही पाहत होतो की संदीप गायकवाड सर, माधव ठाकरे सर यांची डान्सची जुगलबंदी कधी पाहायला मिळेल. टाळ्या वाजलेल्या आहेत आणि का वाजू नये, मैदानात पण पाहिजे, करतील ते. आता दोघं आहेत. संदीप गायकवाड सर सांगतायत थोडी लेग इंजुरी.
माधव ठाकरे सर सांगतात एक्सरसाइज पाहिजे. संदीप गायकवाड सरांची बरीच मेहनत आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. धन्यवाद रोहित गायकर सर. महालक्ष्मी क्रीडा मंडळ मोठे वेणगाव आयोजित महालक्ष्मी चषक 2026 जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं आणि सगळ्या क्रिकेट खेळाडूंचं मी समालोचक मानस मनोरे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. स्पर्धेची तिसरी रात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला एका बाजूला खेळत असताना स्वर्गीय नंदू आणि प्रतीक 11 कराडी पाहायला मिळेल. त्यांच्या अगेन्स्ट SSC चिंचवली या दोन टीमच्या दरम्यान मात्र ही मॅच असेल. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच जो संघ जिंकणार तो व्हर्च्युअल क्वार्टर फायनलमध्ये खेळताना आपल्याला नेक्स्ट मॅचमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या सत्राचा खेळ संपला. 4 ओव्हरमध्ये धावा बनवल्या गेल्या. स्कोरकार्डवरती 35 धावा, 24 चेंडू आणि 36 धावांचं टार्गेट SSC चिंचवली टीम समोर मात्र या ठिकाणी सेट केलं गेलंय. सलामी फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये अक्षय आणि त्यांच्या समवेत मयूर हे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि बॉलिंग ट्रॅकवरती P1च्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकासाठी शुभम आपल्याला पाहायला मिळतात. चला फलंदाजांना विनंती थोडा स्पीडअप आता घ्या, कारण घड्याळाच्या काट्यामध्ये 3:30 आता वाजलेले आहेत. त्यामुळे विनंती की थोडासा स्पीडअप या ठिकाणी आपण मेंटेन करायचं आहे. 24 चेंडू 36 धावा. तसं पाहायला गेलं टार्गेट तेवढंसं मोठं नाही आहे, पण मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा खेळ जहाँ पर इंसान की सोच खत्म होती है वहाँ से क्रिकेट की सोच की सुरुवात होती है. त्यामुळे या मॅचमध्ये जरी 36 धावा तुम्हाला सोप्या वाटत असल्या तरी स्वर्गीय नंदू आणि प्रतीक 11 कराडी टीम शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करेल यात मात्र शंका नाही आहे. चांगली मॅच होईल अशी अपेक्षा मात्र आपण करूया. खरं 3:30 वाजलेले असताना देखील अजूनही बरेचसे प्रेक्षक या मैदानामध्ये उपलब्ध आहेत या मॅचचा आनंद घेण्यासाठी. तर सगळ्या प्रेक्षकांचं विशेष स्वागत आपण या ठिकाणी मात्र करूया. आणि जेवढे ऑनलाईन पाहत आहेत तर सगळ्यांचं देखील स्वागत असेल. पंचांचा मॅच ऑन होण्याचा इशारा मात्र या ठिकाणी आमच्यापर्यंत आलेला आहे आणि सामन्याला मात्र आपण आता सुरुवात करूया. 24 चेंडू 36 धावांचा करायचा आहे पाठलाग. विश यू ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम्स. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. खेळाला मात्र आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. 24 चेंडू आणि 36 धावांची गरज. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिलाच बॉल फुल टॉस, फुल टोल वसूल करणारा चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. फुल टॉस बॉलला मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकाराने सुरुवात केली आहे. फिरून मारण्याचा प्रयत्न, शरीरावरती चेंडू आदळलाय. अपील केली होती, पंचांनी सांगितलं एक्स्ट्रा बाउन्स होता, उसळी जास्त होती आणि त्याच्यामुळे या अपीलला फेटाळून लावलाय. डॉट बॉल या ठिकाणी देखील येताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी मध्यरात्रीचा प्रहर, पहाटेच्या प्रहराकडे मात्र हळूहळू आपण आता वाटचाल करतोय. बॅकफुटला गेले, टॅप केला, पुश करा खुश रहा हा फटका. क्षेत्ररक्षक होते, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. दडपण बनवलं फलंदाजांवरती आणि त्याच्यामुळे ते दडपणाखाली धाव देखील धावून घेतली नाहीये. फिल्डिंग युनिटचं योगदान फार महत्त्वाचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. 2011चा वर्ल्ड कप जेव्हा इंडियन क्रिकेट टीमने जिंकला आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये सर महेंद्रसिंग धोनी यांना विचारलं गेलं की 2011चा वर्ल्ड कप जिंकला आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट काय होतं, त्यांनी सांगितलं होतं क्षेत्ररक्षण. पण स्लॉट मधल्या बॉलला आउट ऑफ द प्लॉट मध्ये पाठवणारा आलाय षटकार. या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील 24 मध्ये 36 करायच्या होत्या, आता 20 चेंडू आणि 24 धावांची, माफ करा 26 धावांची गरज या ठिकाणी पाहायला मिळेल.
20 चेंडू बाकी आहेत आणि 26 धावा या मात्र विजयासाठी जमवायच्या आहेत. अजूनही मॅच बॅलन्स आहे. इथून जर मात्र एखाद 2 विकेट मिळवल्या गेल्या तर मॅच मध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळेल. बॉल हवेमध्ये असेल आणि इथून कॅचला कॅरी देखील केलं जाईल. पहिला धक्का मिळालाय. फलंदाज मात्र होत आहेत बाद. पहिला फलंदाज मात्र इथून बाद झाला. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतील. विकी इनाट क्रमांक 3 वरती मात्र दाखल झालेत. विकेट या ठिकाणी नक्कीच मिळवली गेली. गोलंदाजाचा आत्मविश्वास बळकट होताना आपल्याला पाहायला मिळेल. 10 धावा आल्यात. चांगली सुरुवात झालेली आहे SSC चिंचवली टीमसाठी. त्या सुरुवातीमध्ये सातत्य राखणं पण तितकंच महत्त्वाचं असेल. प्रत्येक ओव्हरमध्ये एकाच दुसरा मोठा फटका, 2-3 सिंगल डबल्स या रणनीतीने जर ही टीम खेळली तर विजयापर्यंत सहज पोहोचू शकते. फुल टॉस बॉल होता. फुल टॉस बॉलला कन्वर्ट करू शकले नाहीयेत. वाईडिश लॉंग ऑन मध्ये पकडलाय जेल. मॅच मध्ये केलाय कमबॅक. दुसरा धक्का. विकेट या ठिकाणी बॅक टू बॅक मात्र मिळवल्या गेल्यात. मॅच मध्ये कमबॅक केलं या ठिकाणी. बॉलिंग करत असताना स्वर्गीय नंदू आणि प्रतीक 11 कराडे टीमने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा या स्कोर कार्डवरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये मात्र जमा केल्या जातील. 18 बॉल बाकी आहेत आणि 26 धावांची गरज. नवीन बॅटर सनी इनाट क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. की सनी मचाएंगे सनी येणारी वेळ आपल्याला सांगेल. 18 बॉल आणि विजयासाठी अजूनही 26 धाव्यांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती मात्र चेंजेस केले गेलेत. यश मोरे जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. पहिलाच बॉल वेगवान होतात. यश मोरे यांच्या गोलंदाजीचं विवरण जर आपण पाहिलं, ॲनलाइज जर त्यांच्या बॉलिंगला केलं, कमी रनअप आहे, क्विक आर्म आहे आणि वेगाने चेंडू मात्र ते डिलिव्हर्ड करत असतात. हे वैशिष्ट्य असेल या गोलंदाजाचं. पहिला डॉट बॉल आलाय. दुसरा बॉल खोलवर टप्प्याचा यॉर्क लाईन वरती चेंडू डिलिव्हर्ड केलाय. डायरेक्ट हिट पण झालाय. पंचांकडे दाद मात्र मागितली जाते रन आउट साठी. पंचांचा काय निर्णय असेल पाहणं मात्र या ठिकाणी गरजेचं असेल. कोणता सिग्नल आला नाहीये पंचांचा अजूनही. बॅट कट होती पण 1 धाव पूर्ण असेल. रनआउट साठी अपील करण्यात आली होती पण 1 धाव पूर्ण असेल. एका धावेच्या बरोबरीने धावा होतील ते आता 11. रितेश गवळी आणि रोहन गवळी यांच्याकडून यश मोरे यांनी विकेट हॅट्रिक घेतली तर त्यांना 500 रुपयांचं पारितोषिक मात्र या ठिकाणी दिलं जाईल. कौशर भाऊ पालकर यांच्याकडून पण ते पारितोषिक आहे विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं. 16 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी मात्र 25 धावांची गरज.
मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सोळा चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. यश मोरे यांनी चांगली गोलंदाजी केली या मॅच मध्ये, पूर्णपणे आपल्या टीमला मात्र परतवलाय. हवेमध्ये बॉल आहे, आणखीन एक विकेटचा चान्स असेल. डीप मधून फिल्डर धावतात आणि येथील चेंडू खाली कोणतीच चुकी करत नाहीयेत. रोहित कुडपाने यांनी पकडला या झेल. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच मिळवली गेली आहे. जसं पारितोषिकाबद्दल आपण सांगितलं आणि तसं विकेट पण मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाली. धावा मात्र स्थिरावल्यात, ते म्हणजे 11 या आकड्यावरती. समीकरण मात्र आता 15 मध्ये 25. चांगला चेंडू होता, फटका देखील चांगला आहे. दोन खेळाडूंच्या मधोमध गॅप शोधण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण अंकित यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. चेंडूला मात्र अडवलं आणि आणखीन एक सिंगल धाव मिळेल. स्वर्गीय नंदू प्रतीक 11 कराडे टीम बरीचशी पारितोषिक यंदाच्या हंगामामध्ये डे फॉर्मॅट असू द्या, नाईट फॉर्मॅट असू द्या, डे नाईट फॉर्मॅट असू द्या, या टीमने मात्र जिंकलेली आहेत. परंतु फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. तेरा बॉल बाकी आहेत. विजयासाठी 18 धावांची गरज. चांगलं षटक सुरू होतं यश मोरे यांचं. एक खराब चेंडू आणि या खेळामध्ये चुकीला माफी नाही आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, कम बॅकिंग डिलिव्हरी आहे. डॉट चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळेल आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने 2 ओव्हरचा मात्र खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या स्कोर कार्ड वरती. 18 धावा 36चा पाठलाग करताना SSC चिंचवलीच्या फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 18 धावांची गरज. असतील SSC चिंचवली टीम साठी आणि त्यांची साथ मात्र सुजल यांना देखील द्यावी लागेल. साथी हात बढाना, एक अकेला थक जाए तो मिलकर बोर्ड उठाना असं म्हटलं जातं. त्यामुळे 2 फलंदाज एकमेकांच्या साथीने जर धावा बनवतील तर या मॅचचं चित्र पलटवलं जाऊ शकतं. परंतु गोलंदाजी कशी होणार पाहणं गरजेचं आहे. विवेक आलेले आहेत. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न पंचांकडे मागितली जातीय दाद. पंचांचा कोणताच इशारा आला नाहीये. डॉट बॉलने मात्र सुरुवात केली जाते.
एव्हरी डॉट बॉल क्रिएटिंग द प्रेशर ऑन बॅटर असं म्हटलं जातं. जसे जसे निर्धाव चेंडू येणार, धावा आणि चेंडूंमधील अंतर वाढणार, फलंदाजांवरचा दडपण वाढणार. या मॅच मध्ये चांगली सुरुवात केली आहे विवेक. राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल मात्र वापरतायत. प्रेशर आहे, हाय प्रेशर गेम आहे. दडपण प्रत्येक खेळाडू वरती असतं. जेव्हा हाय व्होल्टेज मॅच असते तेव्हा चांगल्या चांगल्या खेळाडू देखील चुका करताना पाहायला मिळतात. 11 मध्ये 18 करायचे आहेत. उडवलाय बॉलला, चांगला स्ट्रोक आहे, पॉवरफुल शॉट आलाय षटकार. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फटका आलाय, सामन्याला मात्र सोपं केलं गेलाय. आणखीन एक बॉल हवेमध्ये आहे. डिस्टन्स किती मिळेल, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. बॉल मात्र जमिनीवरती टप्पा पडला गेला. 3-3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये त्या ठिकाणी चेंडूला अडवण्यासाठी ते युद्ध पाहायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 3 धावा या धावून मात्र पूर्ण केल्या गेल्यात आणि या 3 धावेंच्या बरोबरीने मात्र आव्हान सोपं झालंय. 9 चेंडू बाकी आहेत, 9 धावेंची गरज विजयासाठी असेल SSC चिंचवली टीमला. इफ यू वॉन्ट टू बी फाईन यू हॅव टू स्कोर 9 विदिन द 9 बॉल्स. 9 चेंडू आणि 9 धावेंची गरज आहे. कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. मैदानाच्या आतमध्ये कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक असं नेहमी म्हटलं जातं. तुम्ही किती वेळा पडला त्याच्यापेक्षा किती वेळा उठून लढला याला किंमत आहे. ती लढाई मात्र आता करावी लागेल. जिथे 9 बॉल 9 धावेंची गरज. त्याला थोडासा स्पीडअप देखील मात्र मेंटेन ठेवायचा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बरेचसे बदल या ठिकाणी केले जात आहेत. रणनीती तुम्हाला बनवावीच लागते. स्ट्रॅटजीज, गेम प्लॅन्स फार महत्त्वाचे आहेत या खेळामध्ये. परंतु आता 9 मध्ये 9 फलंदाजांवरचं दडपण आता फार कमी झालेलं आहे. 2 चांगले फटके आपण पाहिले. बॅकफुटला गेले, टॅप करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. अजूनही स्वर्गीय नंदन प्रत्येक 11 कराडे टीम सांगतीये मैदानाच्या आतमध्ये आम्ही मनातून हारलो नाही आणि जो माणूस मनातून हरत नाही तो रणात कधी पराभूत होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे मात्र ही टीम अजूनही या मॅचमध्ये जिवंत आहे. 8 बॉल बाकी आहेत आणि आता मात्र विजयासाठी 9 धावेंची गरज. नेक्स्ट बॉल आखू टप्प्याचा होता, ऑन साईडला खेळून काढलाय. फंबल झालेत, चेंडू हातातून निसटला. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होत नाही आहे. सिर सलामत तो पकडी 50, बचेंगे तो और भी लढेंगे. आणि त्यामुळे इथून एका धावीवरती समाधान मानलं गेलं. समीकरणामध्ये पुनश्च एकदा बदल. 7 चेंडू बाकी आहेत आणि 8 धावेंची गरज विजयासाठी मात्र असेल. कोण बनवणार धावा 8, कोण लावणार कोणाची वाट पाहणं मात्र आता गरजेचं आहे. 7 मध्ये 8 करायचे आहेत. या षटकातील इम्पॉर्टंट चेंडू. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल. चेंडू मात्र विकेट कीपरकडे विसावला. डॉट बॉल येतोय. 9 धावेंची सरासरी राखायची होती, 12 मध्ये 18 करायच्या होत्या. या ओव्हरमध्ये आल्या 10 धावा आणि शेवटचे 6 बॉल 8 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका, पहाटेचा प्रहर इथून मात्र आता लवकरच सुरू होईल. पण मैदानाच्या आतमध्ये अर्ध्या रात्रीचा कालावधी जरी झाला असला तरी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. येतो ट्रेलर झाकी आहे, पिक्चर बाकी आहे. 6 मध्ये 8.
मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक आणि स्वर्गीय नंदन प्रत्येक 11 कराटे टीमचं या स्पर्धेचं भविष्य स्वतःच्या हातामध्ये घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती आदित्य तयार होताना पाहायला मिळतील. 6 चेंडू आहेत, 8 धावा मात्र या ठिकाणी वाचवायच्या आहेत. आदित्य मोरे यांच्या हातामध्ये मात्र चेंडू यावेळेस सोपवला गेलाय. पहिला बॉल असेल. पहिला चेंडू हवेमध्ये आहे. कॅचचा कॉल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडलाय. झेल संपवलाय फलंदाजाचा खेळ. विकेट डाऊन. चार चेंडू बाकी है. 4 धावेंची गरज है. कौन करेगा वार, कौन करेगा शिकार, कौन बनाएगा रन 4, किसका होगा बेड़ा पार और किसका होगा जीत का सपना साकार. 4 मध्ये 4 इथे मात्र करायचे आहेत. बॅकफुटला गेले आहेत परंतु पंचांचा इशारा. आउटसाइड द ऑफ स्टंप, वाइड लाईनच्या बाहेर. गलती नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती. क्रुशियल मोमेंट ऑफ द मॅच आहे. फेकलेले अवांतर चेंडू परतीचा प्रवास करायला भाग पाडतील हे ओळखावं लागेल गोलंदाज आदित्य मोरे यांना. लाईन लेंथ मध्ये ॲज अन बॉलर ॲक्युरसी आणि कन्सिस्टन्सी फार महत्वाची असते, ती मेंटेन करावीच लागेल. आव्हान सोपं झालंय. 3ची गरज. हलक्या हाताने सन्मान दिला, याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. घाई केली नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र यश मिळालं गेलंय. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 2 धावेने मात्र टोटल इज लेवल. पहिल्या सत्रामध्ये बनल्या गेल्या होत्या 35, दुसऱ्या सत्रामध्ये बनल्या गेल्यात 35. 3 चेंडू मात्र बाकी आहेत आणि विजयासाठी 1 धावेची गरज या ठिकाणी असेल. 3 बॉल बाकी आहेत. विजयासाठी 1 धावेची गरज. अजूनही सामना आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये 6 बॉलमध्ये 1-1 धाव पण आपण वाचताना पाहिलेली आहे. या मॅचमध्ये जर एकात दुसरा निर्धाव चेंडू आला तर चुरस मात्र निर्माण केली जाईल. पण फलंदाजाने चांगली युक्ती वापरली. त्यांना माहिती आक्रमण करायला गेलो
डॉट बॉल येऊ शकतात, विकेट जाऊ शकतात, अशामध्ये सन्मान दिला आणि 2 धावा घेतल्या. चांगला माइंडसेट. यावेळेस पण चांगला ड्राईव्ह आहे, 1 धाव पूर्ण केली जाते आणि या एका धावेच्या बरोबरीने SSC चिंचवली संघाला मात्र विजय मिळालाय. वेल डन, वेल प्लेड, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. नवरात्री